कोल्हापूर महापालिकेच्या मालकीच्या दुकान गाळ्यांचं भाडं अनेक पटीनं वाढलं आहे। त्यामुळे गाळेधारक हवालदिल झालेत। महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर गाळेधारकांच्या प्रश्नासंबंधी निर्णय घेऊ असं सांगितलं होतं, पण गाळेधारकांचं म्हणणं विचारात न घेता परस्पर गाळे सील करण्याची कारवाई प्रशासनानं चालू केली आहे। ही कारवाई थांबवून गाळेधारकांच्या भाडे प्रश्नासंबंधी योग्य तोडगा काढावा आणि त्यांना दिलासा द्यावा अशी मागणी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सनं महापौर रूपाराणी निकम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। कोल्हापूर महानगरपालिकेच्या गाळेधारकांच्या प्रश्नांबाबत कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या शिष्टमंडळानं महापौर रूपाराणी निकम यांना निवेदन दिलं। 28 नोव्हेंबर 2025 रोजी गाळेधारकांच्या प्रश्नाबाबत अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांबरोबर बैठक झाली होती। त्यावेळी महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर गाळेधारकांच्या प्रश्नासंबंधी निर्णय घेऊ असं सांगितलं होतं, पण गाळेधारकांचं म्हणणं विचारात न घेता इस्टेट विभागानं परस्पर गाळे सील करण्याची कारवाई सुरू केली। ही कारवाई स्थगित करून गाळेधारकांचं म्हणणं ऐकण्यासाठी आणखी एक बैठक घ्यावी अशी मागणी चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे यांनी केली आहे। महापालिकेच्या 2015च्या ठरावाप्रमाणे ज्या गाळेधारकांचं भाडं 1034 होतं त्यांचं भाडं दरमहा 19,166 इतकं झालंय। हे भाडं समितीनं काढलेल्या भाड्यापेक्षा अनेक पटीनं जास्त असल्यानं गाळेधारकांनी भाडं देण्यास नकार दिलाय। त्यामुळे 2015 ते 2019 अखेरचं भाडं प्रलंबित आहे। त्या भाड्याबाबत शासन स्तरावर प्रयत्न करून दिलासा द्यावा अशी मागणी अजित कोठारी यांनी केली। 2019 ते 2025 पर्यंतचं थकीत भाडं अभय योजनेनुसार भरण्यासाठी गाळेधारक तयार आहेत, पण इस्टेट विभागानं त्यावर कोणताही निर्णय दिलेला नाही। गाळेधारकांच्या प्रश्नाचा अभ्यास करून योग्य तो तोडगा काढण्याचं आश्वासन महापौर रूपाराणी निकम यांनी दिलंय। तसंच गाळेधारकांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी 21 फेब्रुवारीनंतर सर्व गाळेधारकांसोबत स्वतंत्र बैठक घेऊ असंही महापौर निकम यांनी सांगितलं। यावेळी प्रशांत शिंदे, संपत पाटील, राहुल नष्टे, किशोर काटवे, अतीत मोमीन, अण्णा दीक्षित आणि गाळेधारक उपस्थित होते।